आज ना चिकन बिर्याणी बनवायची आहे. तर खूप दिवस झाले बनवली नव्हती, तर बोलले आज चिकन बिर्याणी बनवू. त्यासाठी ना सामान आणलेलं, दावतचं बिर्याणी आणलं आहे. 1 kgचं बिर्याणीचं पॅकेट आहे. फ्राय करून घेते, म्हणजे वरतून आपल्याला बिर्याणीच्या वरतून टाकायला. ॲक्च्युली आम्ही कलर यूज नाही करत, म्हणजे पहिले स्टार्टिंगला आम्ही कलर यूज करायचो, पण आता नाही करत. का आता बिर्याणी खाऊन घेऊया. सो मगाची पण आम्ही दुकान दिली कारागीरला, ती पण आवडली. घ्या बघ, इसके नकं कापते बाबूचे, झोपले तर नकं आपण ते देत नाही, आता कापायला देते. आता माहिती का गाईस, तर बाबूला ना असं इसके ग्रिल केली. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग असं बोलायला लागला. सो जाणार एवढीच आहे की असं ना, हे छोट्या पोरावर पण जायचं. जे आईला बोलतात का गावठी बोलतो, काय बोलू सांगा. 1.5 वर्षाचा फक्त तो, 1.5 वर्षाचा. 12 महिने ते 6, 18, 19 महिन्यात बिर्याणी रेडी झालेली आणि आम्ही घेतलेली खायला. आणि आम्हाला जेवण करायला पण टाइम नाही भेटला, कारण ना सोबत जेवणार होतं. तितक्या आला कस्टमरचा कॉल आला आहे, दुकानात गाडी आली. तर एसकेतून बाजारात काम एसकेला पण घेऊन जाऊ, बाबूला पण घेऊन जाऊ, आणि मी तसंच येताना सगळे कामं करत येऊ. बोलले चल मी आज मिक्स करून देतो तुला जरासा. मिक्स बिर्याणी मला माहिती किती भारी येते, खाल्ली ना. हो ना, चला मग दाखवा काय करतो आता झलक तुमची. पहिले आपण टाकू ह्याच्यामध्ये मसाला हा बिर्याणीचा. हे गाईस, गुड मॉर्निंग, कशा आहे तुम्ही सर्वांनी. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. सो आज ना मी किती दिवसांनी ब्लॉग स्टार्टिंग करतो, ते म्हणजे डेली ब्लॉगिंग सारखे. आणि बरेच दिवस झाले ब्लॉगच नाही काढले, कारण टाईमच नव्हतं भेटत. आणि काय माहिती का, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार. बरेच जण म्हणजे तुम्ही घरचे ब्लॉग करा. तर आता दादा गेलं, तर ते दादानी मयुरी फिरायला गेले शिर्डीला, आणि कोमल आणि बाबू झोपलेले दोघं आतमध्ये. आणि मी आता सकाळची डाईट केली, आणि मला आता दुकान यायचं आहे. ऑर्डर करून येतो, माझी एक ऑर्डर आहे. येताना बिर्याणीचा सामान आणि चिकन सर्व घेऊन येऊया. आणि असं मला बघायला भेटणार आहे, ती म्हणजे पूर्ण रेसिपी बिर्याणी. लय दिवस झाले आपण बिर्याणीच नाही केली. तर आता घरामध्ये थोडंसं पसार आहे, त्यात हे येईल. एसकी उठल्यावर 9 वाजता उठेल, तेव्हा सर्व आवरूया आपण. तर आता मुळे झोपली आहे, ते दोघं हिरो झोपलेले आमचे. तर मी जातो दुकानाकडे. मस्तपैकी अंडी उकाळली, प्रोटीन शेक पिला आहे, म्हणजे काही टेन्शनच नाही. आजचं झालेलं आहे डाईट सकाळचं. आणि आल्यावर आपण करूया ब्लॉग पूर्ण कंटिन्यू. आणि दुकान पण गेलं तेव्हा दाखवतो, आज गाडी आली. एक स्पेशल हार आहे, ते पण बघा. सो गाईज झालं तर काम थोडंसं, आणि थोडं काम बाकी आहे. काय झालं, थोडंसं काम बाकी आहे. कस्टमर 12 वाजता येणार होता, तो बोलला 2 वाजता येतो. त्यामुळे 2 तास थोडं थांबण्यापेक्षा मी काय करतो, घरी जातो. आता हारांचं काम तर केलं सिद्धार्थने, तर घरी जाऊ, जेवण बिर्याणीचं बिर्याणीचं सामान मग रेसिपीचा ब्लॉग काढू, आणि मग परत दुपारी दुकानात जाऊया. सो असा आमचा डेली रुटीन. हा आमचा मार्केट आहे, फ्लॉवर मार्केट. सो आता तुम्हाला वाटत असेल असं ताडपत्री आहे, पण त्या साईडला बनतोय नवीन. ना फोन केला त्या वाईफला, का आणू विचारला. चिकन मटन त्यांना खात, चिकन बोलली, आणि बिर्याणीचा राईस ना लिंबू दही असं काहीतरी सामान सांगितलं. तर मला माहिती आहे मला पण. आणि त्याच्यासोबत सांगितलं वडापाव म्हणजे आमची एक आठवण आहे. वडापाव असं आहे ना, कधी पण कुठे गेलं आपले वडापाव लागतो. बर्गर नको, पण वडापाव पाहिजे. शेवटी वाईफ तशी ना आपली, 10 रुपयात खुश. हा मसाला बिर्याणीचा सर्वात भारी आहे, 1 नंबर बिर्याणी होते. तर ॲनिव्हर्सरीसाठी ना मी काहीतरी धमाका स्पेशल गिफ्ट ऑर्डर केलं ॲनिव्हर्सरीसाठी. तर वस्तू मागवल्या आहेत. तर त्यांनी बोलली किती असेल सांगा त्याला, सगळ्यांची प्राईस म्हणजे ती बघून सांगायचं किती टोटल झाली असेल. 5000 नाही तुम्ही सांगा ना, बघा नाही केली खरं सांगा किती झाले इसके. तुम्ही बघा तर, मी फेकून दिला का, माझ्या डोकं फिरलं तर. फेकून द्या नंतर, तुम्ही बघा किती झालं. 999 रुपये एकच झालं. हा ना, मग टोटल करा ना. म्हणजे 700 800 एकदाच येतात ना वर्षात. ॲनिव्हर्सरी काय 80 हे बघा ना किती झाले टोटल. 5000 झाले. हां 5000 किती घालवले. 1000 रुपये मला सांगितले. 999 रुपयात. अरे 80, अरे तारीख संपलेला माल या. हो, तुला अक्कल का नाही. आका गुगल पेला भेटले मला कूपन, 80% डिस्काउंट भेटलं मला. गुगल पे वापरलाच तेवढा मी, 1 लाख रुपये वापरला. विचार करा मला किती डिस्काउंट दिला. तेव्हा फायदा घेऊन टाकला नाही. बघ ना, 2024ला संपलंय. ते काय पण नाही सांगू. भारी आहे का कॉपी. महिने वापरायचे असतात. हे काय बेबी वॉश म्हणजे.
बॉडी वॉश हे साबणच्या बदल्यामध्ये वापरायचं, साबण वापरायचं बॉडीला. आणि हे काय? तर गाईज आज ना चिकन बिर्याणी बनवायची आहे. तर खूप दिवस झाले बनवली नव्हती, तर बोलले आज चिकन बिर्याणी बनवू. त्यासाठी ना सामान आणलेलं, दावतचं बिर्याणी आणलं आहे. 1 kgचं बिर्याणीचं पॅकेट आहे. तर ह्याच्यामध्ये इझी 1.5 किंवा 2 किलोची बिर्याणी होऊन जाते. आपल्यावरती आपण चिकन कसं ॲड करतो त्याच्यामध्ये. तर चिकन पण तुम्ही किती आणलं आहे? 1.5 किलो. 1.5 किलो चिकन आहे, म्हणजे 2 किलो होईल ही बिर्याणी. तुम्ही 2 दिवस ना 1 दिवस 1 किलो बिर्याणी. तर ना आधी 15 मिनटं ना हा राईस आहे ना आपण भिजत ठेवूया त्यासाठी पाण्यामध्ये. तर पाणी टाकून भिजत ठेवू. जसं भिजत ठेवले तर ना आता 10-15 मिनटं तरी असं भिजत ठेवायचं. मग हे जे पाणी तर काढून टाकायचं आणि मग बिर्याणी तांदूळमध्ये परत शिजवायला ठेवायची पाण्यामध्ये. तोपर्यंत ना थोडंसं चिकनला मॅग्नेट करून घेऊया. वॉश करून घेतलेलं आहे. आणि चिकन हात पण नाही लावायची तू. का माहिती आहे ना, तेव्हा कान नव्हती लावत. मला वासाने उलटे व्हायचं तेव्हा. किती उलटे करायची बाबा. येतो पण आता काय आहे, आता बाबूजी शिवीत होते तर हे काय आहे. कोणचे हात? ते घासले ना, घासण्याने निघून जातात ते. तर मयुरी ना ह्याला गेली आहे नाशिकला, शिर्डीला गेलेत ते लोक. आणि आम्ही लाईव्ह यायचं ना, भरपूर जण कमेंट्स करायचे काय भांडणं झाली का. तर काहीच आमच्याशी भांडणं वगैरे काही झालेली नाही आहे. थोडंसं मिसअंडरस्टँडिंगमध्ये लगेच भांडणं होतात लोकांचे कमेंट्स. तसं करू नका, आम्ही एकदम चांगले आहेत. बोलले चल मी आज मिक्स करून देतो तुला जरासा मिक्स. बिर्याणी मला म्हणते किती भारी येते, खाल्ली ना? हो ना, चला मग दाखवा काय करतो आता झलक तुमची. पहिले आपण टाकू ह्याच्यामध्ये मसाला, हा बिर्याणीचा सर्वात बेस्ट मसाला का. एक पुडी पण झाली इसके? सुहाना मसाला 1 पुडी पण झाली. 2 टाक. 1.5 किलो आहे ना? 1.5 किलो आहे ना चिकन. 1.5 नाही किलो आहे मग एक आणि थोडंच जास्त आहे, म्हणजे 1.5च्या आसपासच आहे. थोडा अर्धा टाकतो खूपच मसाला होईल त्यात. नाही टाका, चालतो. राईस केवढं होईल माहिती आहे ना तुम्हाला, तेवढी ती ग्रेव्ही लागतेच ना. 2 पुडी आणि मसाला. दही टाका अर्धा पॅकेट. दही अर्धा पॅकेट. ओके. बिना सांडला होता का, खाली एक थेंब पण सांडला पाहिजे असं काहीतरी. असं कधीच नाही होऊ शकत. बघितलं, बोलली तर फटकन उडून टाकला. मला माहिती होतं असंच करणार काहीतरी. बस कोशिंबीर बनवूया नंतर जमला तर. आमचा बाबू झोपला तोपर्यंत जेवढं होईल तेवढी कामं करू शकतो. एकदा तो उठला आता मिक्स करायचं. संपला. हळद मीठ मसाला काय नाही टाका, तो मिक्स करा. नवऱ्याला लटकवते. बघ कसं पिंक दिसतं चिकन मी धुते तेव्हा. तुम्ही देतात तेव्हा लाल काळा तसाच ठेवतात. माणसाचं रक्त कसं असतं लाल, चिपे. पोरीचं रक्त कसं असतं पिंक. काय पोरीचं रक्त कसं असतं? मी कोंबडी पोरगी आहे. मग कोंबडी पोरगीच आहे. कोंबडी माहिती नाही तुला? बरोबर. तुझा कलर फेवरेट कोणता आहे? पिंक. आता नाही आहे. आता नाही का? आता का नाही? लहानपणी होता. मग आता कोणता आहे? लहानपणी मी फुकी गर्ल होती ना. काय फुकी गर्ल म्हणजे? तर फुकी डान्स नाही का फेमस झाला. कधी आमचं असं स्वतःचं किचन होईल एकदम भारी असा ड्रीम होईल. बस झालं बाबू, इथे पकवायचं ना आपल्याला. ते गॅस नाही खाली चालू आहे, ते लावून असं ठेवायचं हाताचं असं आग होईल. लोक तिकडे पैसे घेऊन उभे. एक लाईट लावते अजून एक. ते तुला अंधार का वाटतं? आपण 2 लाईटी लावल्या, एवढं खर्च केलं रूमला किचनला. आता याला थोड्या वेळ ठेवूया आपण असं. हो का? आयुष्य कसं तुम्हाला माहिती आहे. आता आपण पहिले भाजी टाकून घेऊया चला. तर ना इथे मी कट करून घेते कांदा आणि टोमॅटो. कांदा फ्राय करून घ्यायचा वरतून टाकला आणि एक कांदा भाजीला. तर गाईज मी ना कांदा फ्राय करून घेते, म्हणजे वरतून आपल्याला बिर्याणीच्या वरतून टाकायला. ॲक्च्युली आम्ही कलर यूज नाही करत. म्हणजे पहिले स्टार्टिंगला आम्ही कलर यूज करायचो, पण आता नाही करत. का? चांगलं नसतं त्याच्यामध्ये. असं काय नाही करायचं यूज, मग बिर्याणीला मजाच नाही. मानाचा कलर आहे ना, हिरवा कलर आहे एकच. हिरवी बिर्याणी खायची, ऑरेंज वगैरे काहीतरी. वाईट आहे ना, वाईट हिरवी. वाईट तर वाईटच असतं ना. रेड
रेड कलर कसं बनवायचं सांगू? मसाला घ्यायचा आणि टाकायचा अक्का. रेड कलर रेडी. आणि आमचा सोरू उठलेला आहे, आता टी व्ही बघतोय बिचारा. बघा इथे टी व्ही बघत बसलाय, वाघ बघतोय. काय बाबू हाय कर. हाय बाबू. बंद करा ना. आणि बाबू हाय गाईस बोला सर. स्वराजला 2 वाजता उठवलं. टायमिंग बघा एकदा. तरी पण ना त्याला एवढं दय होतंय ना, त्रास होतोय ना त्याला. काय झालं? दे शरा. गुड मॉर्निंग. बाय. मी ना ह्याच्यासोबत खेळत जा. इथे बघा मस्त रेडी झालेले आहेत क्रिस्पी कुरकुरे भारी लागतं माहिती का भातासोबत कांदा फ्राय. थोडे काजू पण टाकायचे त्यासोबत. ते नंतर. आता आपण फ्राय करूया. दुसऱ्या भाजीसाठी कांदा टाकते. बाबा तेल लय गरम आहे, उडेल का लांबो. नवऱ्याला खरं समजतं. टमाटर टाक. लगेच नाही बाबू. आजची रेसिपी असणार की म्हणजे बिर्याणी. आम्ही किती दिवसांनी करतो माहिती आहे. लई दिवस रेसिपी ब्लॉगच नाही करत. तुम्हाला वाटलं आम्ही विसरलो. रात्री तुम्ही चिकन रात्रीचं चिकन मी केलेलं बोला 12 वाजता. मस्त केलेलं काल. खरंच मस्त केलेलं. नवरा पण तुझा डेंजर आहे भाई. त्यामुळे त्याचं थोडंसं गरम करून माझ्याकडनं शिकले ना. त्याच्यात गरम करून द्या थोडंसं. ह्याच्यात हां थांबा तसं नाही. आता मग कशी सांगायचं ना बेबी. हाय ठेव ना. एकदम सोपं गेलं. ओव्हनमध्ये पैसे वसूल होतात. आणि ना ओव्हनमध्ये चिकन केलेला हळद मीठ मसाला बिसाला टाकून आणि थोडंसं बॉईल केल्यानंतर मग ओव्हनमध्ये टाकले. सर्व शिकून घ्यायचं. कधी बायको कुठे बाहेर गेली फिरायला गेली इकडे काही काम असेल तर नवरा उपाशी नको. आता आपलं झालेलं आहे. तर आता थोड्या आपण करूया बिर्याणी रेडी. मी जाऊ का फिरायला मैत्रिणीसोबत? तू चेहरा होईल का तुझा? जाऊ नाही शकत तू एक दिवस पण. का हे तू नाही जाऊ शकत. चल दमच नाही तुझ्यात. जाण्यासाठी बोलतात ते मला. तरी पण नाही जाणार. दमच नाही. मुद्दाम करतात मला. दम नाही. कुठे जाणार तू? घराच्या बाहेर तुम्ही जाऊन दाखवा ना कुठे, मग तेव्हा जाईल लगेच. चालेल तर मी चाललो फिरायला. एकदा ना मला एकदाच गेलेली पिकनिकला मैत्रिणीसोबत गुजरातला. तर मला बोलले मला सकाळी ना सोडून आल्या का. आणि नंतर दिवसभर कुठे काय झाले मला शपथ माहिती नाही. मी ना रस्त्यामध्ये पस्तावा झाला. बोलली उगाच आली. अरे फोनच ना उचलत. फोन लागत नाही. लागला तर उचलत नाही. कुठे काय गेलते बोलले असेल. राहून देत रागेल. खोटाडी कुठे गेली? चुब्बासा सकाळी 5 वाजता मला आठवतं का चैन करून आपला फोटो पण आहे. म्हणजे लग्नाच्या आधी. हा का म्हणजे साखरपुडा पण नव्हता झाला. झोपलो घरी. कुठे जाणार आहे? ते कसं काय तुम्ही घरी डायरेक्ट गेला? घरी माहिती होतं माझ्या कॉलेज चालू होतं तेव्हा. नाच भेटायला एक्सेप होतं का? घरी भेटायला आलं तुला? नाही तुम्ही आमची स्कूटी घेऊन आलेली सोडायला मला. एक्सेप होता. तर तेव्हा जस्ट एक्सेप्ट केलं होतं वाटतं मला. आम्ही ना गाईच आता आम्ही मालवणला चाललोय. नाही टॉपिक चेंज करतात. मालवणला चाललोय. मालवणला आम्ही तिकडे लव्ह स्टोरी सांगू तुम्हाला नीट. लव्ह स्टोरी तिथे आपली लव्ह स्टोरी होणार आहे. बाबूला घेऊन चाललो. हो ना बाबूला घेऊन चाललो. आणि आम्ही तिघच आहे. बाबू मी आणि एसके. तर ना ऐका ना तिकडे काय झालं माहिती का. मला सकाळी 5 वाजता बोलली किती चांगला नवरा भेटणार आहे मला लाईफ पार्टनर. आणि खूप खुश झालेली. मला बोलतं कपड्यांना पैसे देऊ का फिरायला पैसे नको घेतले सगळं. खाऊ घेऊ का तुला? नको काहीच नको. आणि सोडलं मला डायरेक्ट सोडलं. बसमध्ये बसली. थोड्या वेळ बोलते झोपतो घरी जाऊन झोपल्या. कारण तर दुपारनंतर ना तुम्ही मुंबईला गेले. मला नंतर कॅफेला कुठेतरी गेले. मुंबईला गायब झाले तुम्ही डायरेक्ट. ते तुम्ही आलेच नाही. तेव्हापासून मी हिंमतच नाही करत मी जायची कुठे. का तुम्ही फोन डायरेक्ट स्विच ऑफ करून बसतात. तुम्ही जा ना कुठे. मग तुम्हाला सांगते स्विच ऑफ करून कशी. जातो कुठेतरी जा तुम्ही. आणि माझा फोन स्विच ऑफ असेल दिवसभर. असं बघू सर. तुम्हाला काय तुम्हाला माहिती आहे पोरगा आहे मी एकटा आहे. छान आहे तुम्ही. पोरा घेऊन जातो मी. चल तुझ्या पोराला घेऊन जा. मसाला हा कोणता आहे बोले मध्ये? मसाला सांगायच्या आधी वेगळं सांगता ते काय? मसाला मजा आहे ना आपल्या पण मसाल्यामध्ये. तर टोमॅटो पण टाकला मी फ्राय करायला. आणि ना लसूण. आणि काही दिवसानंतर हा चिकन पूर्ण बनलेला दिसेल तुम्हाला वेगळा. जर एक सांगावा माणसाने. सगळंच एका ब्लॉग मध्ये नाही सांगावं. वाघ बघू बघा असे लसूण पाहिजे. 2 लसूण मध्ये 5 लसूणचं काम. कसं बघा ना. लसणा असं लसूण पाहिजे का? म्हैस आहे.
ऐकली ना व्हिडिओ त्या दिवशी म्हैसीची. मला एकट्या बिर्याणी बनवून लय दिवशी वाटतंय. करेल ना मी. विश्वास नाही ना. सो आता आम्ही ना वाटण टाकलं, कांदा टाकला, लसूण टाकलं आणि पुढची रेसिपी एकच सांगेल तुम्हाला. का मी खातोय ना. ते बाबूला एक राऊंड मारून बघून शांतता झाली. एवढी शांतता झाली ना मला भीती वाटते. आता याच्यात टाकू चिकन मसाला. वाटण जो आपलं नेहमीच असतं ना वाटण तो टाकलेला. आता टाकणार चिकन मसाला. रेसिपी असेल ग्रीन लॉलीपॉप ना. येईल तुला. हा काय पण येईल. हळद आणि आगरी मसाला. दोन फुल चम्मच मीठ टाक. मीठ अर्धा धना पावडर. मीठ आता लगेच टाकते कमी कधी पण मसाला टाकल्याशिवाय. गरमीची रेसिपी करणं खूप मुश्किल आहे कारण काय बघा घाम बॉडीचा. चपात्या करताना उभे राहा तुम्हाला अजून समजेल. एवढं डेंजर होतो का चपातीत का असतं असं. तवा तापलेला असतो ना अख्खा तवाचा वाफ येते. तर ना ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये ना चिकन जो आपण मॅग्नेट केलेलं होतं ना 15-20 मिनटं ठेवलेलं आम्ही तो दही वगैरे लावून तो फक्त याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि आता जसं आपण चिकनची भाजी शिजवतो ना तशी शिजवायची. 15 मिनिटात होईल भाजी. भूक लागली. राईस आणि भात खाऊन झाली. जेव्हा आपण मॅग्नेट करतो ना म्हणजे नाही का ते मॅग्नेट करून ठेवतो ना तेव्हा चिकनच्या आतमध्ये पूर्ण ते जातं आणि त्याच्यामध्ये लवकर शिजते भाजी. भारी ना. भारी आहे. आणि इकडे तांदूळ मधलं ते पाणी जे काढलं मगाशी सगळं मीठ टाकलं का तू. आता मीठ टाकलं. हो ह्याच्यात पण टाकलं ह्याच्यात पण टाकलं. आणि त्याला जेव्हा उकळी येईल ना पाण्याला तेव्हा आपण याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा. वाव. आणि तेल. मी दुकानात गेलो तरी तू दाखवतो मोबाईल. तुम्ही लगेच चाललेत दुकानात मला पण यायचंय. केलं ना जेवण करता शोधतो बघतो तर काय बायको ते कपडे टाकत बसली माझी बिचारी बायको. हा क्लायमेट आहे ना माझा खूप जास्त फेवरेट आहे. म्हणजे ना पण ना काय माहिती का अशी हवाच नाही ती नुसतं असं आभाळ येतंय आणि ना कोंडल्यासारखं होतं. मला घरात असेल मग किती घाम येते. कोंडल्यासारखं होतं या वातावरणात. म्हणजे मस्त एवढे दिवस मला आवडायचा पण ना हवाच नाही. ते पाऊस पडेल तर भारी वाटेल. पडेल पाऊस पडेल ना त्या तुला मी ना समुद्रात नेल तिकडे सोडून देईल. सरप्राईज. आमची अॅनिव्हर्सरी फक्त 3-4 दिवसांवरतीच आहे. 23 तारखेला आमची अॅनिव्हर्सरी असते. फर्स्ट टाइम असं आहे का आम्ही काहीच एकमेकांना गिफ्ट नाही घेतलं आणि प्लॅनिंग पण नाही केलं. पण असं बोलतात ना जेव्हा आपण प्लॅन नाही करत तेव्हा काहीतरी चांगलं होत असतं. असंच काहीतरी होतं आणि आम्ही चाललोय डायरेक्ट इमर्जन्सीमध्ये जाणार आहे आम्ही. कुठे ती प्लेस आम्ही लगेच नाही रिव्हील करणार. जी पण आहे खूप लांब आहे ऍक्च्युली पण भारी आहे. तिकडे आम्ही विचार करतो की ट्रेनने जाऊ पण हे बोलले की ट्रेनने असं नाही भेटत 1 महिन्यासाठी. मला ऍक्च्युली ना ट्रेन मधून तर मी आता तरी बोलले मुंबईला जाते मी जाऊ नाही शकत कारण मला फक्त मी 2 वेळा गेले असेल. गावाला जायचं तर माहिती आहे पुण्याला पण ते पण छोट्यापणी मम्मी पप्पांसोबत जायची तर मला एकटीला जायचंच माहिती नाही. तर हा रूम आहे बघा आमच्या दादाचा रूम आहे. दादाचा फोटो बघा भेटलेलं यांचं लव्ह मॅरेज लग्न आहे. तुम्ही विचारायचे ना तर लव्ह मॅरेज आहे. तर बघा समुद्रच्या बाजूला इकडे हातात हात गाडी इकडे गळ्यात गळे सगळ्यात म्हणतात ब्लॉग मध्ये दिसत नाही ऍक्च्युली बाबूला वॅक्सिन दिलेलं ना म्हणून 4-5 दिवस इकडे होतो मम्मीकडे त्याच्यामुळे आम्ही जास्त ब्लॉग शूट नव्हते केले तो बरा होईपर्यंत. तुम्ही बरेच जण काय काय बोलायचं म्हणून ब्लॉग जास्त काढायचंच नाही आम्ही. जे ते खरं बोललो आपलं असं डायरेक्ट वार. ऐका ना आता लेअर आणि बाबू ना खूप मस्त खेळतो ते तुम्हाला दाखवतो. काय का ती पॉज करा ना. बोल ना येईल ऐकायला. लेअर इथे बघ किती मस्त खेळतात. तिथे लेअर आहे आमचे इथे बाबू आहे यांच्या दोघांचा लय जमतो. अबो खेळ ना कालती काल आज गप झालाय तू राग आला का पप्पाचा. चला खेळा चला डान्स करा. हे झालेले आहे गाईस. तर बघा बिर्याणी सॉरी भात झालं आहे आणि चिकन पण रेडी आहे. आता बिर्याणी लावून घेऊया. पहिले आपण मोठ्या टोपामध्ये कसं लावायची. लायटर तिकडे गेला. कोण गेला. लायटर. बाबा लायटर नको ना घालू. असं लायटरनं चाललं तर कसं होईल. तर ना खाली असं तूप किंवा बटर टाकायचं. बटर आहे का नाही मी कालच बघितलं नाहीये बटर. बटर नाहीये. बटर पण नाही तूप पण नाही. तेल टाक. थोडंसं तेल टाकून घेतलं एसटीने खाली म्हणजे चिटकत नाही राईस. आज साधं टाकून घेऊया अगोदर. किती आवडली. गॅस बंद ठेवते बाजूनं लावून घेते आणि मग गॅस चालू करते. गरम गरम काम करायचं डेंजर भीती वाटते. तर ना कलर नाही भेटत आहे सध्या आणि त्यासाठी ना आपण व्हाईट आणि ग्रीनमध्येच करून टाकू.
आणि लेट पण झाले जरा. स्वराजचा आवाज नाही येते मला, परत आवाज नाही आला का जरा भीती वाटते. किचन मध्ये काम करणं सोपं नसतं ना ग, लोकांना जास्त पसारा. चला आता तर पहिले चिकनचे पीस टाकून घेऊ. भूक लागली. तुम्हाला कसं आवडतं? सेम आता जसं लावलं तसं दादा दुसरं दाखवत नाही. सेम असे थर लावत जायचे, भाजी टाकायच्या, परत वरती भात टाकायचा ना, सोपं एकदम. चिकन बिर्याणी रेडी होईल थोड्या वेळ मिनटं, 10 मिनिटं ठेवायचं. अजून बिर्याणी करायला कोणाला वाटतं डिफिकल्ट आहे, एकदम इझी वाटते मला. बिर्याणीचं दुकान पण टाकू शकतो आम्ही. बिर्याणी रेडी झालेली आहे, आम्ही घेतलेली खायला. आणि आम्हाला जेवण करायला पण टाइम नाही भेटला, कारण करायला सोबत जेवणार होतो. तितक्या आला कस्टमरचा कॉल आला आहे, दुकानात गाडी आली. तर एसकेतून बाजारात काम एसकेला पण घेऊन जाऊ, बाबूला पण घेऊन जाऊ. आणि मग तसंच येताना सर्व कामं करत येऊ. लेट्स गो. आलं जेवू आता. बाबूची ना एक रील आम्ही टाकलेली. आणि बाबू ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर डी फॉर डॉग. तर असं बोलत होता. आणि आता ABCD पण बोलायला लागला बच्चू आमच्या. नाही ना, थार कुठे, पप्पाची गाडी कुठे? आता माहिती आहे का गाईज, तर बाबूला ना असं स्कॅन रील केली. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग असं बोलायला लागला. सो जाणार एवढी जायकी असेल ना, हे छोट्या पोरावर पण जायचं. आजी आईला बोलतात का गावठी बोलतो, काय बोलू सांगा. 1.5 वर्षाचा फक्त तो, 1.5 वर्षाचा. 12 महिन्याने ते 18-19 महिन्याचा पोरगा आहे. आणि एवढा डेंजर जमान्यात लोक आहे. आणि एसके आले, आता आम्ही बाजारात चाललो. एसकेला घेऊन डब्बा पण आता गाडीचं जेवण करू. काय माहिती बच्चा आले लोक, कस्टमर आल्यावर कसं पाहायला लागतो, कारण सकाळची वाट होती पण तेच लेट आले, त्याच्यामुळे मी घरी आलतो. तर आता पूर्ण करू आणि तसंच येता आपले कामं करू. अबू ए फॉर बी फॉर मम्मा, सी फॉर क्रिकेट टीम आमची. बाय बाय करतो म्हणजे. कबू किती अबू? कबू बोला, कबूला बोला आपल्या गाडीमध्ये. या 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 काय गुडघ्याची ऑइलिंग जरा कमी झाली विचारायची. कर सर्व्हिसिंग करायला मार्केटात गुलाब आला तर जस्ट गाडी सजून गेली. खोलला काच, बिचारी बिर्याणी खाते माझ्यामुळे. जेवायला पण नाही भेटलं तिला घरी, कारण डबल फेरी नको व्हायला म्हणून आम्ही एकसाथच आलेलो. तर गाडी चालू होते कधीची. बाबू काच खोल. ठीक आहे, हा कलर कसा गुलाबाचा डेंजर आहे तुला? डेंजर आहे, भारी आहे. वाव, कसा कलर आहे? मस्त आहे, पर्पल पिंक मिक्स. चलो झाला काम, बाय बाय, गुड नाईट. चला इतकी बसली आहे, निघूया आपण. सो आता काला काढून मला. सो बाई आम्ही ना आता सोनारच्या दुकानात आलतो. तर एसके ब्रेसलेट तो बनवायचा होता, तो बनवून घेतला. असं कट जेवढं ब्रेसलेट काय भेटायचं नाही सोन्याच्या दुकानात. तर ब्रेसलेटला चेन आहे का तुमची? ठीक आहे, ब्रेसलेटची चेन भेटली तरी चालेल, प्रॉफिट आपलाच आहे काय का. तर आता एसकेला घंटा बघायची एकदम भारीवाली. त्याशी आम्ही बघायला आलतो ॲड करायला, तेव्हा बघितलं तुम्ही, तेव्हा एप्रिल झाला आमचा. घंटा मी त्या चेनमध्ये गेली. मग आता नक्की करूया. आता भारी होती बघितली आम्ही घंटा. आता सेकंड पहिल्या नंबरची घेतलेली, आता दुसऱ्या नंबरची घ्यायची. मला काहीच नाही राहिलं आमच्याकडे. पप्पावर गेला, पप्पावर काय माहिती काय नाही खाली गेला. असं त्या वाटेल की पोरा चहा दिला, कॉफी दिला, लगेच कॉमेडी भरले का तिकडे. मदत खरंच ब्रेसलेट का भेटत नाही. इसके चेन घेते का दिसतं ना कसा. आता बिर्याणी खाऊन घेऊया. सो मगाची पण आम्ही दुकान दिली कारागीरला, ती पण आवडली. घ्या बघ, इसके नकं कापते बाबूचे, झोपले तर नकं आपण ते देत नाही. आता कापायला देतो. लय भारी टेस्ट झाली बिर्याणीची, खरंच ट्राय करा.